शौचाला रक्त येत आहे हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण ही मूळव्याधीची सुरुवात असू शकते. मेडिकलमध्ये काही लोक येतात आणि विचारतात, भाऊ मला ती प्रॉब्लेम आहे. मी विचारतो कोणती प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात बसायला चालायला त्रास होते, पण बसताना आठवण येते. असाबद्दल गुगलवर सर्च केलं की थेट ऑपरेशन दाखवतं. पण खरं काय कारण आहे ते थेट डॉक्टरकडून ऐकूया. चला तर मग डॉक्टर सांगतील. नमस्कार, मी डॉक्टर शिवराज आढाव. मूळव्याध म्हणजे गुरुद्वाराजवळील सुजलेल्या रक्तवाहिन्या. यामध्ये सुरुवातीस फक्त रक्त असते, वेदना नसतात. याकडे दुर्लक्ष केल्यास गाठ, सूज, रक्त आणि वेदनाही वाढू शकतात. मूळव्याध प्रामुख्याने 4 टप्प्यात विभागला जातो. त्यामध्ये प्राथमिक अवस्थेत रक्तस्राव होतो, द्वितीय अवस्थेत गाठ बाहेर येते, तृतीय अवस्थेमध्ये गाठ बाहेर येते पण ती आपोआप आत जात नाही, तिला बोटाच्या सहाय्याने आत लोटावी लागते. चतुर्थ अवस्था ही गंभीर अवस्था आहे. या अवस्थेमध्ये असहाय्य वेदना आणि रक्तस्राव होतो. या अवस्थेमध्ये ऑपरेशन करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. मला सांगा डॉक्टर, जेव्हा लोक मेडिकलवर येतात तेव्हा ते 3ऱ्या स्टेजला असतात का? हो, लोक लाजेमुळे उशीर करतात. यामध्ये मुख्य कारणे कोणकोणती असू शकतात बरं? यामध्ये मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, शौचात जोर लावणे, तेलकट पदार्थाचा अतिवापर हे आहे. सर, आपल्याला मूळव्याधीवर ऑपरेशन टाळता येऊ शकतं का? यावर काही घरगुती उपाय? नक्कीच. ट्रीटमेंट सुरुवातीलाच केलं तर ऑपरेशन टाळता येतं. त्यामध्ये काही घरगुती उपाय. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या नेहमी खा. गरम पाण्यामध्ये आंघोळ करा आणि काही योग्य ती औषधी घ्या. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात मोठं कारण म्हणजे बद्धकोष्ठता. म्हणून आम्ही पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदिक चूर्ण तयार केलं आहे. हे आयुर्वेदिक चूर्ण पोट साफ होण्यास मदत करतं आणि सुरुवातीच्या मूळव्याधीमध्ये उपयोगी ठरू शकतं. म्हणूनच हे चूर्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं. हो, सुरुवातीलाच बद्धकोष्ठता कमी झाली तर याचा खूप फायदा होतो. पण वारंवार रक्त येत असेल तर तपासणी मात्र नक्की करा. पण लक्षात ठेवा, प्रत्येक रक्त म्हणजे मूळव्याध नसते, ते तुम्हाला तपासणी करूनच समजेल. लाजू नका, वेळेत डॉक्टरांना दाखवा. ही माहिती शेअर करा. कदाचित कुणाचं ऑपरेशन वाचेल.